नमस्कार. शर्वरीने सगळं काही जाणून बुजून केलेलं असतं. तिला ऑलरेडी जानकीचा सगळा प्लॅन समजलेला असतो. त्यामुळे शर्वरी आणि राहुल खूपच खुश असतात. जानकीला सर्वांसमोर तिने तोंडावर पाडलेलं असतं. तर इकडे ऐश्वर्या, अवंतिका आणि जानकी बोलत असतात. त्यावेळेला जानकी ऐश्वर्याला म्हणत असते, ऐश्वर्या, हा सुद्धा प्लॅन आपला फसला. तेव्हा ऐश्वर्या बोलते, जानकी, असं डगमगून आपल्याला चालणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव जानकी, हा प्लॅन जरी आपला फसला असला ना तरी सुद्धा आपल्याकडे खूप मोठे मोठे प्लॅन आहेत आणि आपल्याला काही करून ते सक्सेस करायचेच आहेत. त्यासाठी आपल्याला खूप मोठा पुरावा शोधावा लागणार आणि तो पुरावा म्हणजे, त्यावेळेला जानकी बोलते, नानांची डायरी. आता नानांचीच डायरी आपल्याला सर्व काही सगळ्यांसमोर सिद्ध करायला मदत करेल. तेव्हा मात्र अवंतिका बोलते, पण जानकी वहिनी, ती डायरी शोधणार तरी कुठे? जानकी वहिनी, तुम्ही बोलताय ते सगळं पटतंय मला, पण मला असं वाटतं की खरोखर शर्वरी ताई खरोखर आता पुढचा विचार करतायत. कारण त्या ज्या पद्धतीने वागतायत ना, ती पद्धत चुकीची आहे. त्या आपल्यावरती लक्ष ठेवून आहेत. तेव्हा मात्र मोठ्यानी जानकी बोलते, या वेळेला मात्र मी त्यांना चकवा देणार. या वेळेला त्यांना चकवा देऊन त्यांची योग्य ती लायकी त्यांना दाखवणार. तेव्हा तिथे ऋषिकेश आलेला असतो आणि ऋषिकेश मोठ्याने बोलतो, जानकी, जानकी, काय चाललंय तुझं? तेव्हा जानकी बोलते, ऋषिकेश, तुम्ही तुम्ही इथे काय करताय? त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, का तुम्हाला काही अडचण झाली का माझी? तेव्हा जानकी बोलते, असं का बोलताय तुम्ही ऋषिकेश? त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, जानकी, तुझं काय चाललंय? अगं, या ऐश्वर्याचे एक वेळ मी समजू शकतो. तिला घरात काही ना काहीतरी काड्या करायच्याच असतात, पण तुझं काय? तू का शांतता भंग करते? जानकी, तुला कधीपासून ही सवय लागली? तेव्हा जानकी बोलते, ऋषिकेश, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. ऋषिकेश, तुम्ही असा विचार कधीपासून करायला लागलात? ऋषिकेश, तुम्ही तुमच्या बायकोवरती विश्वास ठेवायला पाहिजे होता. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी, प्लीज, आजपर्यंत मी तुझ्यावरती विश्वास ठेवतच आलोय. जानकी, कधीच मी तुला एकटं पडलं नाही, पण आता मात्र तू ज्या पद्धतीने बोलतेस ना, ती पद्धत चुकीची आहे. अगं, तुझ्याकडे काही पुरावा नसताना तू शर्यूवरती संशय घेतलास, तिच्यावरती घाणेरडे आरोप केलेस, आणि तेही एवढ्या खालच्या थराला जाऊन. तेव्हा अवंतिका बोलते, ऋषिकेश दादा, प्लीज शांत व्हा तुम्ही. ऋषिकेश दादा, तुम्ही काय बोलताय? कळतंय का तुम्हाला? ऋषिकेश दादा, जरा तरी विचार करा, जरा तरी. जानकी वहिनी जे काही करतायत ते योग्य करतायत. आज जानकी वहिनीजवळ कदाचित पुरावा नसेल, पण लवकरच जानकी वहिनीजवळ पुरावा येईल आणि त्यावेळेला मात्र तुम्ही एकटे पडाल. ऋषिकेश दादा, तेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही केवढी मोठी चूक केली. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, अवंतिका, तू या सर्व गोष्टींमध्ये पडू नकोस. तू तुझ्या तब्येतीची काळजी घे, कळतंय का? त्यावेळेला लगेच जानकी बोलते, ऋषिकेश, तुम्ही शांत व्हा. मला कळतंय तुम्हाला त्रास होतोय. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी, मला या गोष्टीचा त्रास होतोय की आजपर्यंत माझी बायको कायम या घराचा विचार करत आली, आणि आता मात्र तुला काय झालंय? जानकी, सगळेजण तुलाच बोलतायत. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, ऋषिकेश दादा, याच गोष्टीचा तुम्ही विचार करा ना. आजपर्यंत जानकीने या घरासाठी काय नाही केलं? सगळं तर केलं, पण तुम्ही मात्र तिच्यावरती नको नको ते संशय घेताय, नको नको ते तिला बोलताय. प्लीज हे सर्व थांबवाल का ऋषिकेश दादा? तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, जानकी, हे सगळे जे काही करताय ना तुम्ही, ते थांबवा. कारण याच्यामुळे आईला सुद्धा त्रास होतोय आणि शर्यू उगाचच कांगावा करते, बघितलंस ना? तेव्हा लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते, तिची तर सवयच आहे, आणि खरं सांगायचं तर आता या गोष्टींमध्ये न पडलेलंच बरं. खरं सांगू का ऋषिकेश दादा, आम्ही नक्कीच सिद्ध करू, पण प्लीज आता तुम्ही या. तेव्हा ऋषिकेश जानकीकडे बघतो. त्यावेळेला जानकी ऋषिकेशला काही बोलणार, त्यावेळेला ऋषिकेश तिथून निघून गेलेला असतो. तर इकडे मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं, जानकी ऐश्वर्याला म्हणत असते, ऐश्वर्या, अगं ती डायरी कुठे शोधायची? त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, जानकी, ती शर्यू आहे ना, ती खूपच चालाक आहे. मला तर असं वाटतंय की तिने ती डायरी नानांच्याच खोलीमध्ये लपवली असणार. तेव्हा लगेच अवंतिका बोलते, काय बोलतेस तू ऐश्वर्या?
एवढा मोठा पुरावा ती नानांच्या खोलीमध्ये लपवेल? तेव्हा लगेच मोठ्याने ऐश्वर्या बोलते, हो, कारण तिने जानकीच्या खोलीमध्ये लपवला. कारण तिला माहिती आपण जानकीच्या खोलीमध्ये शोधणार नाही आणि आपण तिच्या खोलीमध्ये शोधण्याचा प्रयत्न करू, पण आपल्याला तिच्या खोलीमध्ये सुद्धा पुरावा मिळणार नाही ना. आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला नानांच्याच खोलीमध्ये पुरावा शोधावा लागणार, कारण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. इकडे जानकी बोलते, अगदी बरोबर बोलते ऐश्वर्या. शर्वरी वंशनी नक्कीच नानांची डायरी नानांच्याच खोलीमध्ये लपवली असणार आणि मला ती डायरी आता शोधून काढावीच लागणार. इकडे सुमित्रा झोपत असते, त्याच वेळेला जानकी तिथे येते आणि जानकी सुमित्राला हाक मारते, आई. त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते, जानकी प्लीज जा, मला नाही बोलायचंय तुझ्याशी. अगं तुझ्याकडून किती अपेक्षा होती जानकी मला, पण तू मात्र माझ्या अपेक्षा भंग केलास. जानकी, आजपासून मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही. तेव्हा जानकी सुमित्राचा हात हातात घेते आणि सुमित्राला म्हणते, आई, आई मला कळतंय, सगळं काही समजतंय, तुम्हाला माझा राग आलाय हे सुद्धा कळतंय, पण आई तुम्ही तर मला लेक मानता ना, मग तुम्ही स्वतःच्या लेकीबद्दल असा कसा काय विचार करू शकता? आई प्लीज प्लीज जरा शांत व्हाल का? त्यावेळेला लगेच ऐश्वर्या आणि अवंतिका सुद्धा तिथे येतात आणि ऐश्वर्या बोलते, आई, आम्ही सुद्धा तुमची माफी मागायला आलोय. आजपर्यंत आम्ही तुम्हाला खूप त्रास दिला, पण यापुढे नाही. यापुढे शर्वरीशी आम्ही अजिबात वाईट वागणार नाही. हवं तर तिचे हात जोडून माफी सुद्धा मागू, कारण आमच्यासाठी जर का काही महत्वाचं असेल तर तुम्ही आई. त्यावेळेला सुमित्रा बोलते, बस, माझ्या सुना चांगल्याच आहेत, मला माहिती आहे, आणि तुम्हाला कोणाचीही माफी मागायची गरज नाही. त्यावेळेला अवंतिका बोलते, आई, आई प्लीज आज जरा माझ्यासोबत झोपाल का? त्यावेळेला सुमित्रा बोलते, का ग, असं का बोलतेस? त्यावेळेला लगेच अवंतिका बोलते, कारण सौमित्र एका केससाठी बाहेर गेलाय आणि मला एकटीला झोपायला खूपच भीती वाटते. त्यावेळेला सुमित्रा बोलते, मग इथे ये ना. त्यावेळेला अवंतिका बोलते, नको, आपण आहे ना माझ्याच बेडरूम मध्ये जाऊया. त्यावेळेला सुमित्रा बोलते, हो जा, चल आपण, मी येतेच. आणि लगेच सुमित्रा अवंतिकाच्या पाठीपाठी गेलेली असते. ती गेल्यानंतर जानकी आणि ऐश्वर्या त्या रूमची झडती घेत असतात. तेव्हा त्यांना काहीच सापडत नसतं. ते बघून ऐश्वर्या जानकीला बोलते, जानकी, कुठेतरी आपलं काहीतरी चुकतंय. जानकी प्लीज प्लीज विश्वास ठेव, डायरी इथेच असणार. त्यावेळेला जानकी बोलते, ऐश्वर्या, अगं सगळं काही चेक केलं, पण डायरी मात्र सापडत नाहीये. अगं कुठे शोधायची अजून डायरी? त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी, डायरी इथेच असणार, माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा जानकी बोलते, मला सुद्धा असंच वाटतंय की डायरी इथेच असणार, पण डायरी मिळत नाहीये, त्याचं काय करू? तेव्हा मात्र जानकी खूपच घाबरलेली असते आणि त्याच वेळेला तिथे नानांची एंट्री होते. त्यावेळेला मात्र नाना जानकीला हाक मारतात, जानकी. त्यावेळेला जानकी नानांचा आवाज ऐकून दचकते. ऐश्वर्याला सुद्धा आवाज ऐकायला आलेला असतो. त्यावेळेला जानकी ऐश्वर्याला बोलते, ऐश्वर्या, नानांचा आवाज. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, हो हो नानांचा आवाज, पण नाना कुठे आहेत? त्यावेळेला लगेच नाना समोर येतात. त्यावेळेला जानकी बोलते, नाना, नाना तुम्ही जिवंत आहात? तेव्हा नाना बोलतात, नाही, मी जिवंत नाहीये जानकी, मी फक्त आणि फक्त तुला भेटण्यासाठी आलोय. जानकी, मला एवढंच सांगायचं आहे, त्या शर्वरीला धडा शिकवा. त्या शर्वरीने माझ्या आयुष्याची वाट लावलीच. अगं पण माझ्या चांगल्या जावयाची सुद्धा तिने वाट लावली, त्याचा सुद्धा जीव घेतला. खरं सांगू का, मला खूप भीती वाटतेय. काही कर जानकी, पण लवकरात लवकर त्या शर्वरीला धडा शिकव. त्यावेळेला जानकी बोलते, नाना, नाना माझ्याजवळ काहीच पुरावे नाहीयेत, नाहीतर त्या शर्वरीला मी धडा शिकवलाच असता. पण नाना, मी खूप प्रयत्न करतेय, पण एकही पुरावा मला सापडत नाहीये. तेव्हा लगेच नाना बोलतात, जानकी, जानकी काळजी करू नकोस. अगं तुला ती डायरी भेटली ना की सगळं काही कळेल. तेव्हा लगेच जानकी बोलते, हो नाना, हो, पण डायरी मात्र मला भेटतच नाहीये. तेव्हा लगेच नाना बोलतात, अगं एवढी हुशार तू आणि तुला डायरी नाही भेटत? अगं तुला डायरी भेटणार,
तू फक्त नीट विचार कर. नानानी डायरी लिहिली की नाना कुठे ठेवायचे? तूच विचार कर. आणि शर्वरीचं डोकं कसं चालेल? म्हणजे तुम्ही सगळीकडे डायरी शोधाल पण त्या ठिकाणी शोधणार नाही. नीट विचार कर शर्वरीने डायरी कुठे ठेवली असेल? आणि तिथून नाना गायब होतात. अदृश्य झालेल्या नानांना पाहून जानकी आणि ऐश्वर्या एकमेकींकडे बघतात आणि मोठमोठ्याने नाना नाना कुठे गेलात तुम्ही? नाना या ना परत, अशी हाका मारत असतात. पण काहीही झालं तरी नाना मात्र समोर आलेले नसतात. त्यावेळेला जानकी ऐश्वर्याला बोलते, ऐश्वर्या, नानांनी आपल्याला संकेत दिलाय. नानांच्या बोलण्याचा अर्थ समज ऐश्वर्या. शर्वरीने डायरी कुठे ठेवली असेल? आपण सगळीकडे शोधू पण डायरी मात्र त्या ठिकाणी सापडणारच नाही. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी मला कळतच नाही. त्यावेळेला जानकी बोलते, नानांच्या उशीखाली, नक्कीच नानांच्या गादीखाली ती डायरी असणार. आपण सगळीकडे शोधणार पण तिथे मात्र शोधणार नाही. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, नाही जानकी, नानांच्या उशाखाली ती डायरी ठेवणार नाही. तू ती गोष्ट ऐकलीस ना? जरा विचार कर. तिने नानांच्या उशाखाली नसून आईंच्या उशाखाली ठेवली असणार. मला पूर्णपणे खात्री आहे. त्यावेळेला जानकी सुमित्राच्या उशीखालची गादी चेक करत असते आणि खरोखर त्यावेळेला जानकीला ती डायरी सापडते. आणि ती डायरी सापडल्यानंतर मात्र जानकी खूपच खुश असते. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, झालं, मी सांगत होते ना तिथेच सापडणार. त्यावेळेला जानकी बोलते, ऐश्वर्या, पहिली पायरी तर आपण पार केली आहे, आता काय करायचं? त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी, आता आपण शांत बसायचं. त्या शर्वरीला काही ना काहीतरी चुका करू देत. आपण हे डायरीचे आहेत ना फोटो काढून घेऊया. त्या शर्वरीला कळलंच नाही पाहिजे की आपल्याला डायरी मिळाली. तेव्हा लगेच जानकी बोलते, आता आपण पुढे काय करायचं? त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, शांत राहायचं. तूच सांगितलंस ना, कारण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. इकडे मात्र ऐश्वर्या आणि जानकी त्यांच्या बेडरूम मध्ये झोपायला गेलेले असतात. त्याच वेळेला सुमित्रा अवंतिकाच्या डोक्यावरून हात फिरवत असते आणि अवंतिकाला बोलते, अवंतिका, मी आलेच, पाणी घेऊन येते. त्यावेळेला अवंतिका बोलते, आई तुम्ही झोपा, मी घेऊन येते पाणी. आणि त्याच वेळेला सुमित्रा बोलते, नको, तू झोप, मी आलेच. आणि लगेच सुमित्रा पाणी आणण्यासाठी हॉलमध्ये येते. त्यावेळेला शर्वरी सुमित्राला बोलते, आई तू एवढ्या रात्री हॉलमध्ये काय करतेस? त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते, काही नाही अगं, अवंतिका सोबत सौमित्र नाही ना, म्हणून तिच्यासोबत मी झोपायला तिच्या बेडरूम मध्ये गेले होते. खरं सांगू का, ती खूपच घाबरली होती. त्यावेळेला मात्र शर्वरी खूपच घाबरते आणि ती स्वतःशीच बोलते, आई, आणि खरोखर अवंतिकाच्या रूम मध्ये झोपायला? नक्कीच या जानकीने आणि ऐश्वर्याने काहीतरी प्लॅन रचलाय. ती खूपच घाबरते. त्यावेळेला सुमित्रा बोलते, काय झालं शर्वरी, तुला एवढा घाम का फुटलाय? हे बघ शर्वरी, मला समजतंय जानकीने तुझ्यावरती आरोप केले म्हणून तू चिडलीस ना, पण जानकी तुझी माफी सुद्धा मागायला तयार आहे. पण मीच सांगितलं माफी मागायची गरजच नाही, सगळं काही अगदी व्यवस्थित आहे. त्यावेळेला शर्वरी बोलते, आई तू जाऊन झोप, आणि तू अगदी योग्य सांगितलंस. आणि लगेच तिथून सुमित्रा निघून गेलेली असते. सुमित्रा निघून गेल्यानंतर शर्वरी मात्र सुमित्राच्या रूम मध्ये जाते आणि डायरी चेक करत असते. तिथे असलेली डायरी बघून शर्वरीला खूप बरं वाटतं. शर्वरी स्वतःशीच बोलते, याचा अर्थ जानकी आणि ऐश्वर्याचा काही प्लॅनच नाहीये, त्यांनी मुद्दामून असं काहीच केलं नाही आणि आता तर त्या काही करणार नाहीत याची मला खात्री आहे. त्यावेळेला मात्र खूपच तिला आनंद झालेला असतो. इकडे जानकी मात्र झोपताना म्हणत असते, राहा शर्वरी वंश, याच भ्रमात राहा, कारण एक ना एक दिवस तुमचा हा भ्रम मी नक्कीच मोडणार आणि तुमची अशी काही अवस्था करणार ना की तुम्ही बघा. तेव्हा मात्र ऋषिकेश जानकीकडे बघत असतो आणि जानकीला म्हणत असतो, जानकी, मला कळतंय तुला माझा खूप राग आलाय, पण प्लीज प्लीज स्वतःला शांत कर आणि स्वतःला जर का शांत केलंस ना तर बरं होईल. प्लीज दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचारच करू नकोस. त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच जानकी बोलते, ऋषिकेश जाऊ देत ना, या विषयावरती आपल्याला काही एक बोलायचं नाही.
आणि प्लीज तुम्ही शांत व्हा बघू. ऋषिकेश, खरं सांगू का, तुम्ही तुमच्या बहिणीचीच बाजू घेणार? तेव्हा ऋषिकेश बोलतो, असं का बोलतेस तू? प्लीज असा विचार नको ना करूस. माझ्या मनात सुद्धा असं काही नाहीये आणि तू असा विचार करतेस. प्लीज जरा स्वतःला शांत कर. त्यावेळेला मात्र ती खूपच चिडलेली असते. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या जानकी जवळ येते आणि जानकीला बोलते, जानकी जानकी जरा बाहेर ये ना, मला तुझ्याशी बोलायचं आहे जानकी. त्यावेळेला जानकी बोलते, ऐश्वर्या मी आलेच, तू घाई नको करूस. आणि ऐश्वर्याचा आवाज ऐकून जानकी बाहेर जाते आणि तिला म्हणते, काय झालं, कशाबद्दल तू एवढी घाबरलेस? त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, ती शर्वरी नानांच्या रूम मध्ये गेली होती. तिने तिथे जाऊन सगळ्या गोष्टी चेक केल्या. आपण तर तिला मूर्ख बनवलंच आहे, पण कितीही काही झालं तरी सुद्धा आपल्याला शांत बसावं लागणार आहे, कळतंय का? त्यावेळेला जानकी बोलते, तू नको काळजी करूस ऐश्वर्या, आता तिच्याच ह्याच्यात आपल्याला अडकवायचं आहे आणि आपण अडकवणार तिला. तुला काळजी करायची गरज नाहीये, मी आहे ना, मी सगळं काही नीट करेन. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर जानकी शर्वरीला तिच्या जाळ्यात अडकवेल का? कमेंट करून नक्की कळवा. मी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.